10 लाख रुपये, 5 लाख रुपये वाढ 15 लाख। उपनलिका दुरुस्ती इलेक्ट्रिक पंप दुरुस्ती 5 लाख रुपये वाढ 10 लाख। मानधन कंत्राटी सेवका विभागीय कार्यालय क्रमांक 6 मानधन कंत्राटी सेवकांवरील खर्च 20 लाख रुपये, 30 लाख रुपये वाढ 50 लाख रुपये। रस्ते दुरुस्ती 10 लाख रुपये वाढ 20 लाख। इमारत दुरुस्ती आरोग्य मंडळी 5 लाख, 2 लाख रुपये वाढ 7 लाख रुपये। पुतळे परिसर सुधारणा 5 लाख रुपये, 2 लाख वाढ 7 लाख। विजेची सोय व नूतनीकरण 5 लाख रुपये, 5 लाख वाढ 3 लाख वाढ 5 लाख। महिला पाणी गटारे 30 लाख रुपये वाढ 7 लाख रुपये। पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती 15 लाख रुपये, 10 लाख रुपये वाढ 25 लाख। उपनलिका दुरुस्ती 10 लाख रुपये वाढ 20 लाख। विभागीय कार्यालय क्रमांक 7 मानधन कंत्राटी सेवकांवरील खर्च 30 लाख रुपये, 10 लाख रुपये वाढ 40 लाख। रस्ते दुरुस्ती 10 लाख, 5 लाख रुपये वाढ 15 लाख। विजेची सोय व नूतनीकरण सुधारित चौपट सफाई खर्च 2 लाख रुपये वाढ 4 लाख रुपये। पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती 10 लाख, 5 लाख वाढ 15 लाख। विभागीय कार्यालय क्रमांक 8 मानधन कंत्राटी सेवकावरील खर्च 48 लाख रुपये, 20 लाख वाढ 68 लाख। रस्ते दुरुस्ती 10 लाख, 5 लाख वाढ 15 लाख। इमारत दुरुस्ती आरोग्य मंडळी 5 लाख, 2 लाख वाढ 7 लाख। पुतळे परिसर सुधारणा 5 लाख, 2 लाख वाढ 7 लाख। विजेची सोय व नूतनीकरण 5 लाख, 3 लाख वाढ 8 लाख रुपये। गटारे दुरुस्ती 5 लाख, 10 लाख वाढ 15 लाख। महिला पाणी गटारे 20 लाख रुपये, 50 लाख रुपये वाढ 70 लाख रुपये। महसूल निधीतून वर्ग करण्याची रक्कम महसुली निधीतून भांडवली कामासाठी 101,51,60,000 रुपये त्याच्यात वाढ करण्यात आली 50,97,75,000। एकूण 152,49,35,000। नगर अभियंता प्रशासकीय इमारत आधुनिकीकरण करणे 2.5 कोटी, 2 कोटी वाढ 4.5 कोटी। सर्व उत्सव समारंभ 40,60,000 वाढ 1 कोटी। आरोग्य अधिकारी कार्यालय खर्च 10 लाख, 50 लाख, 5 लाख वाढ 15 लाख। औषधे व रसायने व उपकरणे 1,50,00,000 वाढ 2 कोटी। आरोग्य उपकरणे दुरुस्ती करणे 30 लाख, 10 लाख वाढ 40 लाख। घनकचरा व्यवस्थापन नागरी घनकचरा व्यवस्थापन तत्सम उपाययोजना 30 लाख, 30 कोटी, 6.5 कोटी कपात 23 कोटी 50 लाख रुपये। क्रीडा सांस्कृतिक विभाग महापौर चषक भरवणे 2 कोटी रुपये। उपरोक्त बदलामुळे महसुली खर्चाच्या बेरजेमध्ये 767 कोटी 31,01,000 ऐवजी 823 कोटी 95,76,000 इतकी येते। भांडवली जमा महसूल निधीतून जमा भांडवली रक्कम महसूल निधीतून वर्ग करण्याची रक्कम 101,51,60,000 त्याच्यात वाढ 50 कोटी 97,75,000। मनपाने केलेला अंदाज 152 कोटी 49,35,000। विकास शुल्कापोटी जमा 24 कोटी 4 कोटी वाढ पकडून 28 कोटी। उपरोक्त बदलामुळे भांडवली जमा बाजूची एकूण जमा 130 कोटी 93,26,000 ऐवजी 185 कोटी 91,01,000 इतकी येते। तसेच अ ते क ची बेरीज 589 कोटी 86,26,000 ऐवजी 644 कोटी 84,01,000 इतकी येते। भांडवली कामांचा तक्ता
रस्ते बांधणे 3 कोटी, शहरातील भागांचे सुशोभीकरण करणे, नवीन बाग करणे 3 कोटी, शहरातील पुतळे परिसर सुधारणा करणे 2 कोटी, MIDC भागात सुधारणा करणे, ECDS अंतर्गत 3 कोटी, वार्ड कामे 1848 कोटी, ड्रेनेज लाईन घालणे व गटारी बांधणे 3 कोटी, पिण्याची पाईपलाईन घालणे 3 कोटी, मोंटेवाडी क्षेत्रात मूलभूत सोयी करणे 51 कोटी, विविध विकास कामाचे DPR तयार करणे 4 कोटी, शहर व हद्दवाढ भागातील विविध कामे करणे 56 कोटी, रामवाडी गोलचावडी मनापा दवाखाने व प्रसूतीगृह सुधारणा करणे 3 कोटी, विद्युत दिव्यांची सोय करणे 2 कोटी, जागा संपादन करणे ताब्यात घेणे 25 लाख रुपये, स्मशानभूमी सुधारणा करणे 2 कोटी, महिलांसाठी प्रसाधनगृह व पिंक टॉयलेट 1 कोटी, सोलापूर शहरामध्ये धुळे सोलापूर भागात नाट्यगृह करणे 1 कोटी, महापौर सुचवतील धुळे सोलापुरात भागात इंडोर स्टेडियम करणे 1 कोटी, महापौर सुचवतील कामे 5 कोटी, उपमहापौर सुचवतील 3 कोटी, स्थायी समिती सुचवतील 3 कोटी, सभागृह नेता सुचवतील 3 कोटी, सोलापूर शहरात महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी CCTV बसवणे 50 लाख, CNS रोड 54 मीटर रस्ता करणे, येथे पथदिव्यांची सोय करणे 75 लाख, ट्रान्सफॉर्मर 2 शिफ्टिंग करणे 1 कोटी 22,70,000, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान विकसित करणे 50 लाख, शहर व हद्दवाढ भागात नवीन शाळा इमारती बांधणे 3 कोटी 36 लाख, विविध योजनेस मनपा हिस्सा 32 कोटी, पावसाळी गटारे स्ट्रॉंग ड्रेन घालणे 4 कोटी, हद्दवाढ भागात मोजणी करणे 2 कोटी, लिंगायत भवन बांधणे व बसवेश्वर पुतळा दुरुस्ती करणे 75 लाख, मार्कंडेय मंदिर परिसर सुधारणा करणे, शांतीधाम सुधारणा करणे 75 लाख, रोपा भवानी मंदिर सुशोभीकरण करणे 50 लाख, नियोजित मराठा भवन बांधणे 1 कोटी, नवीन बोर घेणे 1.5 कोटी, शेगाव स्मशानभूमीसाठी जागा संपादन करणे 1 कोटी, सुनील नगर, नीलम नगर, आशानगर, MIDC कलावती नगर भागातील महापालिकेच्या जागेवर प्रसूतीगृह व हॉस्पिटल बांधणे 2.5 कोटी, मागील भांडवली कामासाठी कमी पडणारी रक्कम 5 कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी विविध कामे करणे 84,31,000, 54 मीटर रस्त्याच्या दुतर्फी असलेली जागा विकसित करणे 1 कोटी, शहरामध्ये महापुरुषांच्या जयंतीच्या कालावधीत विचार प्रबोधन पर्व आयोजित करणे 1 कोटी, हेडगेवाड पटांगण सुधारणा करणे 50 लाख, विजापूर रोडवरील धर्मवीर संभाजी तलाव सुशोभीकरण व स्मृती उद्यान विकसित करणे व विविध सुधारणा करणे 1 कोटी, नियोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन बांधणे 1 कोटी, दहितले स्मशानभूमी सुधारणा करणे 50 लाख, विरोबा मंदिर परिसर सुधारणा करणे 50 लाख, अमृत नगर गणपती मंदिर सुधारणा करणे 50 लाख, सोलापूर शहरात विविध ठिकाणी अभ्यासिका बांधणे 1.5 कोटी रुपये, मान्य महापौर उपमहापौर, मान्य अध्यक्ष स्थायी समिती, सभागृह नेता, मान्य अध्यक्ष प्रभाग समितीचे तसेच मान्य विशेष समितीचे अध्यक्ष महापौर यांना ऐच्छिक खर्चाची जी रक्कम तरतूद करण्यात आली आहे त्याच मनपा पदाधिकारी यांना जो खर्च करणे आवश्यक वाटेल अशा खर्चासाठी जी रक्कम तरतूद करण्यात आली आहे त्या जे ते पदाधिकारी मंजुरी देतील ती मान्यता सक्षम राहील. भांडवली कामाचा खर्चाचा तक्त्यातील सुचवण्यात आलेल्या तरतुदीतून कामे सुचवण्याचा व बदल करण्याचा अधिकार महापौर सभागृह नेता यांना राहील. त्याचप्रमाणे भांडवली निधीतून विविध शासन अनुदान योजनेसाठी मनपा हिश्श्याची जमा करावयाची रक्कम ही महापौर सभागृह नेता
यांच्या मजुरीने जमा करण्यात यावी. राज्य शासनाच्या धर्तीवर मनपाकडील कार्यरत कर्मचाऱ्यांना व सेवानिवृत्तींना टप्प्याटप्प्याने महागाई भत्त्यामध्ये वाढ करून व राज्य शासनाकडील कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्त्याचा दर लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सूचना शिफारसी. सोलापूर शहरातील नागरिकांवर लावण्यात आलेला सुपर टॅक्सची पद्धत रद्द करण्यात आलेली असून त्याचे जाहीर प्रसिद्धीकरण होऊन उद्योजक येण्यासाठी प्रयत्न करावे. सोलापूर शहरात असलेले महापुरुषांचे पुतळे सुशोभीकरण करून तिथे सुधारणा करण्यात यावी. सोलापूर शहरात पर्यावरणाची जोपासना करणे, कामी वृक्ष संवर्धन करण्यात यावे. शहरामध्ये महापुरुषांच्या जयंतीच्या कालावधीत विचार प्रबोधन पर्वाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. DCIDS अंतर्गत MIDC मध्ये सुधारणांची कामे करण्यात यावी. MIDC भागामध्ये सुनीलनगर, नीलमनगर, आशानगर या भागात प्रसूतिगृह, हॉस्पिटल, अग्निशामक केंद्र बांधण्यात यावे. तसेच महापालिकेच्या ओपन स्पेस बगीचा करण्यात यावे. शहरात असलेले बोगस नळ शोधून काढून त्यांची नोंद आकारणीची कारवाई करण्यात यावी. महापालिकेच्या ज्या ओपन स्पेस आहेत अशा जागांचे ऑडिट करण्यात यावे. सोलापूर शहरात बाहेर गावावरनं म्हणजे पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर या तीर्थक्षेत्रासाठी जाण्याकरता बहुसंख्य भाविक सातत्याने येत असतात. त्यासाठी सोलापूर शहरात प्रवेशद्वारावर स्वागत कमान उभा करावी व सिद्धेश्वर मंदिराकडे जाण्याचे मार्ग असे नामफलक लावण्यात यावे. सोलापूर महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी उद्योजक, व्यापारी, अभ्यासू व्यक्तींची एक समिती स्थापन करून महिन्यातून महापालिका पदाधिकारी व अधिकारी यांच्यात एक बैठक आयोजित करण्यात यावी. महापालिकेने यापुढे वाहन खरेदी करताना CNG अथवा इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यात यावी. महापालिकेच्या शाळांमध्ये CBSE पॅटर्न राबवून त्यानुसार शाळेचे कामकाज करावे. विणकर बाग, मार्कंडेय बाग, जानकीनगर बाग व येथील बागा सुशोभीकरण करण्यात याव्या. जोडबावी पेठेतील ब्रिटिशकालीन महापालिका जुना गोलचावडी दवाखाना नूतनीकरण करून महापालिकेच्या मल्टी सुपर स्पेशालिटी दवाखाना उभारण्यात यावा. यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन तसेच CSR फंडातून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा. शहरात प्रमुख 5 ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृह, पिंक टॉयलेट उभारण्यात यावे. शहरातील स्मशानभूमीमध्ये महाराष्ट्र शासन व CSR फंडातून सुधारणा करण्यात यावी. धुळे सोलापूर भागात नाट्यगृह विकसित करण्यात यावे. धुळे सोलापूर भागामध्ये इंडोर स्टेडियम बांधण्यात यावे. प्रायोगिक तत्वावर 5 दवाखान्यांचे नूतनीकरण करण्यात यावे. छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते 7 रस्ता ते विजापूर रोड रस्त्यावर दुतर्फा तसेच डिवायडरमध्ये झाडे लावण्यात यावी. वाढते अपघात लक्षात घेता काही प्रमुख ठिकाणी डिवायडरची सोय करावी व सिग्नल तसेच झेब्रा क्रॉसिंगचे नियोजन करण्यात यावे. CNS हॉस्पिटलच्या पुढे 54 मीटर रस्ता तात्काळ पूर्ण करण्यात यावा. 54 मीटर रस्त्यावरील भूसंपादन करून त्या संदर्भातील मोबदला द्यावा अथवा RCC देऊन ते काम पूर्ण करण्यात यावे. सोलापूर शहरातील झोपडपट्ट्यांचा अभ्यास केल्यास शहरातील झोपडपट्ट्यामध्ये झोपडपट्ट्यापेक्षा पक्क्या घरांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे झोपडपट्टीसाठी जी कराची आकारणी करण्यात येते त्याचा अनाधिकृतपणे फायदा हे पक्के घरातील रहिवासी घेत असून ते एक प्रकारचे महापालिकेचे नुकसान आहे. याबाबत महापालिकेने एक समिती नेमून त्या झोपडीमध्ये उभारण्यात आलेल्या पक्क्या घरांच्या बाबतीत कराची आकारणी कशा पद्धतीने असावी याचा धोरणात्मक निर्णय केल्यास महापालिकेचे उत्पादन बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढ होईल. दर 4 वर्षांनी रिव्हिजन करावे अशी तरतूद असताना मागील कालावधीमध्ये रिव्हिजन करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झालेले आहे. यास्तव रिव्हिजनची कारवाई त्वरित करण्यात यावी. सोलापूर महापालिकेचे महसुली उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हातवाड्यातील काही आरक्षित जागा किंवा रहिवासी जागेसाठी अनेक प्लॉट लेआउट किंवा एकरी जागा असून त्यावर अद्याप कराची आकारणी करण्यात आलेली नाही. जे मिळकतदार स्वतःहून मिळकतीचे नोंदणीसाठी येतात त्यांच्या जागेवर कराची आकारणी करून
असेसमेंटला नोंद घेण्यात येत असते. परंतु जे मिळकतदार नोंदीसाठी येत नाही त्यांचा जागांचा सर्वे करून त्या संबंधित जमीनधारकाला आकारणी संदर्भात नोटीस काढावी, जेणेकरून महापालिकेचा महसूल जमा होईल. शहराचा विकास आराखडा 20 वर्षाकरिता मंजूर केलेला आहे. या आराखड्यामध्ये असलेली आरक्षणे विकसित न करता निधी अभावी ती तशीच राहतात. त्यामुळे शहराचा विकास खुंटला जातो. सदर आरक्षणे विकसित होणे हे शहर वासियांच्या हिताचे असून त्यासाठी महाराष्ट्र नगर रचना 1966 मधील कलम 130 अन्वये विकास निधी स्थापन करावा. त्यामुळे विकास आराखड्यामधील आरक्षणे विकसित करण्यासाठी त्याचा फार मोठा उपयोग. सोलापूर शहरातील ज्या मिळकतीवर सौर ऊर्जेचा प्रकल्प बसवण्यात आल्यापासून त्या संपूर्ण मिळकतीतील वीज बिल प्रकल्प बसवल्याने विजेची बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याने त्या मिळकतीच्या टॅक्समध्ये प्रोत्साहनपर 10% सूट देण्यात यावी. मालमत्ता करासंबंधीच्या बाबतीत मिळकतीची 100% नोंद करून कर वसुली करण्याबाबतची कारवाई करावी व थकबाकीदारांवरील कडक कारवाई करून कर वसुली करण्यात यावी. महापालिकेच्या शाळांतून डिजिटल शिक्षण पद्धती वाढवण्यास भर देण्यात यावा. सोलापूर शहरात सध्या होत असलेल्या प्रदूषणास आळा बसवण्यासाठी व ते नियंत्रणात आणण्याकामी उपाययोजना राबवण्यात याव्या. शहरातील सर्वच मंडळांमधून असलेल्या ओट्यांवरच बसून भाजी विक्रेत्यांनी भाजी विक्री करण्याबाबत कारवाई ठेवण्यात यावी. रस्त्यावर बसून रहदारीस अडथळा होऊ नये याकडे काटेकोरपणे लक्ष देण्यात यावे. प्रसंगी रस्त्यावर बसलेल्या भाजी विक्रेत्यांना बसण्याबाबत कारवाई अवलंबण्यात यावी. सोलापूर शहरामध्ये असलेले मेजर गाळे, मिनी गाळे, समाज मंदिरे, महानगरपालिकेच्या खुल्या जागा या सर्व मिळकतीवरील महापालिकेचे नाव लावले गेले आहे का किंवा त्या मिळकती सध्या कोणाच्या ताब्यात आहे याची तपासणी करून महापालिकेच्या मिळकतीवर नाव नसल्यास नाव लावून घेण्याची कारवाई ठेवावी. महानगरपालिकेच्या सर्व भाजी मंडईमधून महिला बचत गटामार्फत वसुलीची कारवाई ठेवण्यात यावी. शहरातील असलेल्या सर्व स्मशानभूमीमध्ये स्वच्छता ठेवून नियमितपणे पाण्याची व्यवस्था ठेवण्यात यावी. शहरातील असलेले मनपाचे मार्कंडे जलतरण तलाव तसेच सावरकर जलतरण तलाव या ठिकाणी सुधारणा करण्यात यावी. सोलापूर शहरातील झोपडपट्ट्यामध्ये विविध सुधारणा करून झोपडपट्टी पुनर्विकास करण्यात यावा. सोलापूर शहरातील सर्व मिळकतींचे तसेच अनाधिकृत नळांचा सर्वे करण्यात यावा. हातवाड भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात यावे. हातवाड भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी मूलभूत सुविधांसाठी करण्यात याव्या. पाकणी येथील WTP प्लॅन्ट लवकरात लवकर उभा करून शहरवासियांसाठी पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात यावी. वक्फ बोर्डाच्या ज्या जागा आहेत असे भासवले जात आहे अशा मिळकतीमधून महापालिकेस नियमित कर मिळवण्याच्या दृष्टीने रिव्हिजन करून कर वसुलीची कारवाई ठेवण्यात यावी. गुंठेवारी बांधकाम नियमित करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावा. सोलापूर महापालिकेचे अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर दर 3 महिन्यांनी मान्य आयुक्त यांनी अंदाजपत्रकामध्ये जमा बाजूमध्ये निश्चित करून दिलेल्या आहेत त्या इष्टांकाच्या अनुषंगाने महसूल जमा होत आहे किंवा नाही याबाबत विभागवार आढावा बैठक घेऊन त्याचा अहवाल सर्वसाधारण सभेकडे सादर करण्यात यावा. फायनल आकडा तुमचा लागता सांगा, तुम्ही कितीचं बजेट मांडता त्याची तुरंत देता आम्हाला परत द्या. तुम्ही पत्रकार देता एक समाधान फायनल आकडा सांगा.
फायनल आकडा सांगते तर पुढचं वाचू देतात. मागून या सांगा. सगळं ठेवलेलं आहे, पुढचं वाचत फायनल तुम्हाला देतील. मागून घ्या. संपूर्ण शहर हद्दवाढसह प्रत्येक मिळकतीचा सर्वे केला तर निश्चित खूप मोठी वाढ उत्पन्नात होऊ शकते. तरी एक उच्च पद अधिकारी त्यांच्या अधिपत्याखाली 80 ते 100 सेवक नेमून हा सर्वे केल्यास 6 ते 8 महिन्यात काम होईल. निष्पक्षपणे काम होणे महत्त्वाचे आहे. वनमाकडील क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे ज्यांचे वय 55 पुढे आहे त्यांचे त्रयस्थ संस्थेमार्फत आरोग्य तपासणी करून शारीरिकदृष्ट्या अपात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात यावी. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 96 अन्वये तयार करण्यात आलेले अंदाजपत्रक मान्य स्थायी समिती ठराव क्रमांक 3 दिनांक 17/3/2026 अन्वये शिफारस केलेले महानगरपालिका अधिनियमाचे 35 क प्रमाणे सोलापूर महानगरपालिकेचे सन 2025-26 चे सुधारित अंदाजपत्रक व सन 2026-27 चे अंदाजपत्रक अ व क मान्य आयुक्तांच्या सूचना शिफारशींसह उक्त अधिनियमातील कलम 100 अन्वये मान्य महानगरपालिकेची मान्यता मिळवितो. मान्य आयुक्त यांचे दिनांक 13/3/2026 चे टिप्पणीने आलेले प्रकरणाचे अवलोकन केले. सन 2025-26 चे सुधारित अंदाजपत्रक मंजूर करण्यात येत आहे. सन 2026-27 च्या अंदाजपत्रकात केवळ मिळकतीचे सर्वे करून शहर व भागातील वाढीव मिळकतीतून मिळणारे उत्पन्न 75 कोटी अधिक जमा करून महानगरपालिका अधिनियमातील कलम 100 अन्वय मान्यता देण्यात येत आहे. मान्य आयुक्तांनी सादर केलेले अंदाजपत्रकामध्ये जमिनीची बाजू ₹75 कोटी अधिक जमा करण्यात येत आहे. त्यामुळे जमिनीची बाजूची एकूण बेरीज 924 करोड 42 लाख 61,000 ऐवजी 999 करोड 42 लाख 61,000 अशी होईल. महसुली जमिनीची रक्कम 999 करोड 42 लाख 61,000 अशी झाल्यामुळे महसुली खर्च वजा भांडवली कामासाठी रक्कम ₹136 करोड 15,70,000 एवढी उपलब्ध झालेली आहे. या भांडवली उपलब्ध रकमेतून प्राधान्याने खालीलप्रमाणे कामे करण्यास मान्यता देण्यात येत आहे. वाढवाईस कामासाठी प्रत्येक नगरसेवकासाठी 44 कोटी 80 लाख प्रत्यक्षात पाणी न देता बेकायदेशीर वसूल केलेली पाणीपट्टीची रक्कम मिळकतदारांना परत करणे 20 कोटी एकूण 64 कोटी 80 लाख एकूण भांडवली उपलब्ध रक्कम 136 करोड 15,70,000 तून वर नमूद रक्कम 64 कोटी 80 लाख वजा झाल्यानंतर 71 करोड 95 लाख 70,000 इतकी रक्कम भांडवली विकास कामासाठी शिल्लक लागते. मिळकतीच्या सर्वे करून मिळणारे उत्पन्न असा अंदाजपत्रकात शिक्षक होता, परंतु सदरच्या शिक्षक अधिकाऱ्यांनी मोठ्या चालाखीने काढून टाकलेला आहे. मिळकतीच्या सर्वे करण्याचे काम सायबरटेक दुबई या कंपनीने व्यवस्थित केलेले नाही. अनेक वेळा मुदती घेऊनही या कंपनीने महानगरपालिकेत बरोबर झालेला करारातील अटी व शर्तीप्रमाणे काम न करता अपूर्ण रिपोर्ट सादर केलेला आहे. आज ही हजारो मिळकतीच्या नोंदी महानगरपालिकेच्या असेसमेंट रजिस्टरला नाही. हद्दवाढ भागातील मोठमोठ्या इमारती व प्लॉटच्या नोंदी तसेच शहरातील जुन्या इमारती पाडून नवीन इमारतीच्या नोंदी असेसमेंटला दिसत नाही.
ज्या ठिकाणी जुनी बांधकाम होते त्या ठिकाणी मोठ्या इमारती झालेल्या आहेत व सदरच्या इमारतीमध्ये व्यापारी गाडे काढण्यात आलेले आहेत याची देखील नोंद असेसमेंटला नाही. बहुतेक ठिकाणी रहिवासी नोंदी असेसमेंटला दिसत आहेत परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी बिगर घरगुती वापर सुरू आहे. सदरच्या बिगर घरगुती नोंद महानगरपालिकेच्या असेसमेंटला केल्यास तर आकारणीमध्ये 5 पटीने वाढ होऊ शकते. अनेक ठिकाणी महानगरपालिकेची परवानगी न देता इमारती बांधण्यात आलेली आहेत. त्यांचे विरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई करून दंड वसूल केल्यास करोडो रुपयाचा दंड मिळू शकतो. महानगरपालिकेने गेली 20 वर्ष रिव्हिजन केलेले नाही. महानगरपालिकेने गेली 20 वर्षापासून रिव्हिजन केलेले नाही. त्यामुळे जागेवर झालेला बदलाची नोंद असेसमेंटला आलेली नाही. त्यामुळे मनपाचे करोडो रुपयाचा कर बुडीत आहे. आज ही बऱ्याच ठिकाणी अनधिकृत नळ आहेत त्याचा सर्वे करून आकारणी केल्यास लाखो रुपये कर मिळू शकतो. वरील कारणास्तव मिळकतीच्या सर्वे अनधिकृत नळ मिळकतीच्या रिव्हिजन बेकायदेशीर बांधकाम बदल करणे या सर्व बेकायदेशीर बिगर घरगुतीमध्ये बदल करणे या सर्व अधिकाऱ्यांनी शक्ती असल्यास व अधिकाऱ्यांनी प्रमाणितपणे काम केल्यास महानगरपालिकेत किमान 100 कोटी रुपयापेक्षा जास्त बाहेर मिळू शकते. त्यापैकी यावर्षी उपसूचनेत नमूद केल्याप्रमाणे 75 कोटीची महसुली वाढ झाली आहे. महानगरपालिकेचे प्रशासकीय कारकिर्दीत प्रत्यक्षात पाणी पुरवठा न करता 55,000 91,000 रुपयाची कार्यपट्टी गेल्या 3 वर्षात मंजूर केलेली आहे. हा DGR दर असून यावर्षी देखील करण्यात आलेली आहे. म्हणजे महानगरपालिकेने 55,000 मिळकतदाराकडून तिच्या बेकायदेशीर पद्धतीने वसूल केलेली आहे. सदरची रक्कम त्या मिळकतदारांना परत करणे जरुरीचे आहे. सबब महसुली जमेत वाढ झालेल्या 50 कोटीतून 20 कोटीची रक्कम वजा करण्यात येत आहे. प्रत्यक्षात पाणी न देता अथवा पाणी पुरवठा न करता वसूल करण्यात येत असलेले पाणीपट्टी रद्द करण्यास मान्यता देण्यात येत आहे. बेकायदेशीर वसूल केलेली रक्कम त्या मिळकतदारांना परत करण्यात ही हवा मान्यता वर्षातून केवळ 72 ते 80 दिवस पाणी पुरवठा करीत असल्याचे पाणीपट्टी 50 मान्य सर्वसाधारण सभेने केलेली ठरावाची अंमलबजावणी करून 50% सूट रद्दवर देण्यास ही सभा मान्यता देत आहे. शिल्लक असलेला 71 करोड 95 लाख 17,000 भांडवली निधीतून कामे करताना मान्य महापौर, मान्य सभागृह नेते, मान्य विरोधी पक्ष नेते व सर्व पक्षाचे गटनेत्यांची समिती गठीत करून त्यांच्या बैठका घेऊन समितीच्या सूचनेप्रमाणे काम करण्यात आले. नवीन उत्पन्नाची साधने शोधून महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्यात यावे. नोंद नसलेल्या मिळकतीच्या स्रोत घेऊन असेसमेंटला नोंद करणे. अनधिकृत बांधकाम लढाच्या स्रोत 3 महिन्यात पूर्ण करून सर्वसाधारणपणे पुढे अहवाल सादर करावे. नियमाप्रमाणे सर्व मिळकतीच्या रिव्हिजन पुढील 6 महिन्यात पूर्ण करून सर्वसाधारण सभेकडे अहवाल सादर करावा. आम्ही सुचवलेले सूचनेचा विचार झाल्यानंतर महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये निश्चितपणे वाढ होऊन प्रत्यक्ष करताना सरासरी रक्कम रुपये 1 कोटी 30 लाख होणे सुकर मार्ग आहे. वरीलप्रमाणे मान्य आयुक्तांनी ठरावाची अंमलबजावणी करावी.